नमस्कार मंडळी, मी शांती परब. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आले आहे आमच्या कोकणात आणि बऱ्याच दिवसांनी आपलं घर पाहून मला जो मनाला आनंद झाला आहे तो शब्दात पटवून देणं मला खरंच खूप अवघड आहे. पण खरंच मी मनातून एवढी आनंदी आहे ना की एवढ्या महिन्यानंतर आपलं गाव पाहणं म्हणजे आपलंच घर असतं ते नाही असं नाही आहे, पण आपल्या घरी आपण पाहुण्यासारखे जातो ना जेव्हा आपण शहरांमध्ये राहतो. तर मग आता मला तीच फिलिंग येते. पण मला खूप छान वाटते की एवढ्या दिवसानंतर एवढ्या कालांतराने मी माझ्या गावी आले आणि सांगायचं झालं थोडक्यात तर काहीच बदललेलं नाही आहे. ते बघून अजून मनाला आनंद होतोय. तर आता मी तुम्हाला ना माझ्या घराच्या आसपासचे काही परिसर दाखवते आणि माझं घर देखील. तर मंडळी, आता आपण चाललो आहे आमची विहीर पाहण्यासाठी. आमची विहीर आहे ना ही जवळपास, आता मला पण एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण म्हणू शकतो आपण की 100 वर्ष जुनी विहीर आहे आमची. तर आता त्याच विहिरीला भेट देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर मंडळी, तुम्ही इथे बघू शकता आमच्या विहिरीचं पाणी काही असं आहे, अगदी निळशार. तर मंडळी, हा आहे माझ्या घराच्या खालचा परिसर. जसं की तुम्ही इथे बघू शकता, समोर अशा प्रकारे भातशेती केली जाते आणि इथून हा स्ट्रेट फॉरवर्ड केलेला रोड आहे. आता या रोडच्या इथे पलीकडे जी एक स्पेस आहे ती मी तुम्हाला दाखवू इच्छिते. तर मंडळी, ही आहे माझ्या घराच्या मागे असलेली मराठी शाळा. आता ती मराठी शाळा पार पाडण्याच्या दृष्टीने आहे आणि त्याच्या बाजूलाच आपण म्हणजे आता ही शाळा फार जुनी झाली त्याच्यामुळे इथे आता एवढं काही आहे नाही. पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की आमची शाळा कशी आहे. तर मग शाळेच्या बाहेर असा काहीचा परिसर आहे आणि जेव्हा आम्ही लहान होतो, मी बालवाडीत असताना आम्ही लोक जेवढे पण लहान मुलं होतो ते सगळे इथे बसायचो ह्या वरांड्यामध्ये. आणि इथून ही जी शाळा होती आणि इथे 2-3 वर्गच आहे, 2च वर्ग आहेत. तर त्या 2 वर्गांमध्ये सगळी आमच्या वाडीतली, आमच्या बाजूच्या वाडीतली आणि त्याच्याबद्दल दुसऱ्या अजून एक वाडीतली मुलं इथे यायची शिक्षणासाठी. तर अशी काहीशी आहे आमची मराठी शाळा. आता सध्या तर हे बंदच असतं कदाचित. हे पहा किती सुंदर वाटतं. असं वाटतंय की पुन्हा नव्याने शाळेत आले. तर आता आपण पाहू नवीन शाळा. तर इथे काहीसं असं वातावरण आहे की अंगणवाडी आहे, लहान मुलांची अंगणवाडी. ओके. आणि इथे जे आहे ही नवीन शाळा बांधलेली आहे. इथे आता नवीन मुलं शिकतात. इथे पण 2च वर्ग आहेत, फार काही मोठंच नाही आहे. फक्त इथे थोडंसं जागा स्पेस आहे आणि खूप छान वाटतं इथे पण. आणि ही शाळा इथे आहे. शाळेच्या समोरील बाजूला काहीसा असा निसर्ग आहे. तुम्ही विचार करताय, जेव्हा मी लहान होते तेव्हा मला किती छान वाटत असेल शाळेत बसायला. कारण की शाळेच्या समोर एवढा नयनरम्य नजारा म्हणजे स्वर्गच जणू, नाही का. हे पहा गाईज, किती सुंदर वाटतंय हे. खरं तर एवढ्या दिवसानंतर गावी येऊन मला जे वाटतंय ना, मी तुम्हाला फिलिंग माझी समजवू शकत नाही की मला काय फील होतं ह्या क्षणाला. मला असं वाटतंय ना की यार आता इथून बस, इथून पुन्हा जाऊ नये.
पण आपला जॉब आहे, आपलं तिकडे पण घर आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला तिथे राहणं पण गरजेचं आहे ना. त्याच्यामुळे 2-4 दिवसाच्या सुट्टीकरिता का होईना, पण आपल्याला इथे तेवढंच मन भरून राहावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्या शहरामध्ये पुन्हा देखील माघारी जावं लागेल, कारण की आपली जबाबदारी पण तेवढीच बनते. तर मग माझ्या मागे तुम्ही बघू शकता, एवढी छान ग्रीनरी आहे, एवढं सुंदर वाटतंय. जर इथे पाऊस असता ना आता ह्या क्षणाला, तर खरंच ह्याच्यापेक्षा स्वर्ग अजून काही नाही. मला कुठे बाहेर फिरायला जायची गरजच नाहीये, कारण की माझ्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तोच एवढा सुंदर आहे. पुन्हा लहानपणीचे दिवस जागे झाले आहेत माझे. म्हणजे मला लहानपणी आम्ही केलेल्या सगळ्या धमाल मस्ती सगळं आठवायला लागलं आहे आणि खरंच खूप गोड आठवणी होत्या. त्या आठवणी येणं पुन्हा शक्य तर नाहीये, पण त्या आठवणींमध्ये जगणं हे तर आपण नक्कीच करू शकतो आणि जे की आता मी करते देखील आहे. तर खूप छान वाटतं आहे मला इथे. मी शब्दामध्ये व्यक्तच नाही होऊ शकत की कसं सांगू मी तुम्हाला, म्हणजे काय फील करते. तुम्ही बघा, म्हणजे एकेकाळी आम्ही लोक इथे बसायचो लहानपणी शाळेत असताना, आणि इथून आम्ही हे जे खालती जे वातावरण, म्हणजे खालती जो नजारा दिसतोय ना तुम्हाला, हे सगळं आम्ही तिथे पाहायचो लहानपणी. तर मग आठवणी पुन्हा जागे झाल्या. आणि तुम्हाला माहिती आहे एक मजेदार गोष्ट, ही जी प्लेस आहे ना, ही इथपर्यंत मी यायचे. लहानपणी शाळेत यायचा प्रचंड कंटाळा असायचा मला, तर इथपर्यंत आले ना की मला पुन्हा शाळेत आणून इथे बसवायचे. त्याच्यानंतर पुन्हा मी रडत इथे यायचे, मग इथून मला पुन्हा शाळेत घेऊन जायचे, असं माझं चालायचं. पण लहानपणी खरंच मी शाळेत जायचं खूप कंटाळा करायचे, पण आता मला वाटतंय की पुन्हा ते दिवस आयुष्यात यावे, पण ते येणं तर आता शक्य नाहीये. तर गावी येऊन मला एक गाणं सुचतंय, आणि आय होप मी ते गाणं गाईन तर तुम्हालाही आवडेल. तर ते गाणं असं आहे, मायेच्या सागरी प्रेमाचा डोंगर, मायेच्या सागरी प्रेमाचा डोंगर, भक्तीची ओंजळ आहे कोकण, सणांचा कोकण, प्रथांचा कोकण, मुकुट मालवणीचा आहे कोकण, कोकण 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 कोकण. आय डोंट नो हे खरंच वर्थ आहे की नाही, बट मला हे गाणं सुचलंय बरं का इथे, तर मी तुम्हाला ते व्यक्त करून दाखवलं. खूप छान वाटतंय. गावी हा स्वर्ग आहे यार, आणि आपण ह्या स्वर्गाला सोडून कुठे शहरांमध्ये जाऊन अडकलोय, कुठल्या पिंजऱ्यात अडकलोय असं फील होतं कधी कधी. पण हरकत नाही, तेही काही वाईट नाहीये, हेही काही वाईट नाहीये. दोन्ही बॅलन्स केलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन जातात. गोंडच वाटतायत नाही उडाला. आणि इथे आपली शेती आहे केलेली लोकांनी. सध्या मळ्यांना पाणी नाही आहे हवं तसं, त्याच्यामुळे. आणि ह्या साईडची तर आमची शेती जी आहेत ना, हे सगळ्यांच्या ओसच पडलं आहे. तिथे फक्त गुरं चरण्यासाठी येतात, बाकी काही नाही. आणि इथे ह्या दरम्यान शेती केली जाते, पण ना इथे पण आता हे पाणी जे आहे विहिरीचं पाणी लावलं जातं आहे, कारण की पाऊस नाही आहे. त्याच्यामुळे पावसाचे ढग पण बघा ना, लांब कुठे दिसतच नाही आहेत, मोजके विरळ आहेत, आणि त्यांचा काही पाऊस पण पडत नाही आहे. तर हे आहे माझ्या घराच्या मागील परिसर, जसं की तुम्ही इथे पाहू शकता. तर मंडळी, हे होतं माझं घर आणि माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर. जर व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या घराची आठवण झाली असेल किंवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला देखील असेल, तर तुम्ही मला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.